आज आपण एका अतिशय धोकादायक पण कमी ऐकू येणाऱ्या विषाणूबद्दल माहिती घेणार आहोत। त्याचं नाव आहे निपा व्हायरस। हा विषाणू इतका गंभीर आहे की काही प्रकरणांमध्ये मृत्यूदर 75% पर्यंत पोहोचलेला आहे। मग हा निपा व्हायरस आहे तरी काय, तो पसरतो कसा आणि सर्वात महत्त्वाचं आपण त्यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो, तर चला संपूर्ण माहिती घेऊया। मी महेश आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्र रोड। निपा विषाणू म्हणजे काय? निपा व्हायरस हा एक झुनोटिक व्हायरस आहे। तो प्राण्याकडून माणसामध्ये पसरतो। हा विषाणू माणसामध्ये कोणतेही लक्षण न दिसणाऱ्या संसर्गापासून तर थेट मेंदूला सूज येणाऱ्या प्राणघातक एन्सेफलायटिस पर्यंत अतिशय गंभीर आजार निर्माण करू शकतो। फक्त माणसातच नाही तर डुकरे, घोडे, कुत्रे, मांजरी अशा प्राण्यांनाही हा विषाणू गंभीर आजार देऊ शकतो। निपा विषाणूचा पहिला उद्रेक 1999 साली मलेशियामध्ये झाला। तेव्हा मोठ्या प्रमाणावर डुकराचं पालन करणारे शेतकरी संक्रमित झाले आणि प्रचंड आर्थिक नुकसान झालं। त्यानंतर 2001 पासून बांगलादेशमध्ये जवळजवळ दरवर्षी निपाहचं उद्रेक दिसून येतात। भारतामध्ये पश्चिम बंगाल असो केरळ सारख्या भागात वेळोवेळी निपा व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत। निपाहचा नैसर्गिक यजमान कोण आहे? फळं खाणारी वटवाघळे, फ्रूट बॅट्स, विशेषतः टेरोपस जातीची वटवाघळे आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे या वटवाघळांना स्वतःला आजार होत नाही, पण त्याच्या लाळ, त्यांचं मूत्र किंवा विष्ठेमधून विषाणू बाहेर पडतो। मग निपा व्हायरस कसा पसरतो? तर निपा व्हायरस पसरण्याचे 3 मुख्य मार्ग आहेत। त्यातला पहिला मार्ग म्हणजे वटवाघळ्यांनी दूषित केलेले अन्न, उदाहरणार्थ कच्च्या खजुराचा रस असो, फळं असो। दुसरा मार्ग म्हणजे संक्रमित प्राणी, विशेषतः डुकरे, त्यांच्या स्त्रावाशी थेट संपर्क आल्यास। तिसरा आणि सर्वात धोकादायक मार्ग म्हणजे माणसाकडून माणसाकडे संक्रमित रुग्णाच्या घाम, लाळ, रक्त, मूत्र त्यांच्या संपर्कातून। मग रुग्णाची काळजी कशी घ्यायला पाहिजे? जबाबदारी न घेतल्यास संसर्ग झपाट्याने पसरू शकतो। त्यामध्ये लक्षणे कोणती असू शकणार? तर निपा व्हायरसच्या सुरुवातीला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, घसा दुखणे, पण काही दिवसातच गंभीर लक्षणे दिसू लागतात। त्यामध्ये चक्कर येणे, प्रचंड झोप येणे, गोंधळलेली अवस्था असणे, श्वास घेण्यास त्रास आणि मेंदूला सूज येते आणि त्यासोबत झटके आणि काही प्रकरणात कोमामध्ये जातो। संसर्गानंतर लक्षणे साधारण 4 ते 14 दिवसापर्यंत दिसतात, पण कधी कधी 45 दिवसानंतरही दिसू शकतात। निपा विषाणूचं निदान करणं अवघड असतं, कारण सुरुवातीची लक्षणे सामान्य आजारासारखी असतात। मग निदानासाठी RT-PCR आणि एलायझा अशा चाचण्या वापरल्या जातात। महत्त्वाचं म्हणजे निपावर सध्या कोणतेही ठोस औषध नाही आणि लस उपलब्ध नाही। फक्त ICU केअर, श्वसनाचं सहाय्य आणि लक्षणांवर उपचार हेच उपलब्ध आहे। लस नसल्यामुळे प्रतिबंध हाच एकमेव मार्ग आहे। मग त्यासाठी कच्च्या खजुराचा रस पिणे टाळला पाहिजे, फळं नीट धुवून सोलून खायला पाहिजे, वटवाघळ्यांनी चावलेले फळं फेकून द्यायला पाहिजे आणि रुग्णाची काळजी घेताना हातमोजेवर मास्क वापरा। रुग्णालयात संसर्ग नियंत्रण करायला पाहिजे। निपा व्हायरस दुर्मिळ असला तरी अत्यंत धोकादायक आहे। योग्य माहिती, जागरूकता आणि वेळेवर खबरदारी यामुळेच आपण अशा साथीपासून वाचू शकतो। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या महाराष्ट्र रोड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।